हाय फ्रेंड्स, दिस इज दिनेश पडवळ. उद्याचा 16 तारखेचा हायपोथेसिस काय असू शकतो मार्केटमध्ये. त्याच्या अगोदर आपण आजचं जे मार्केट आहे कसं नाही का, ॲक्च्युली गॅपअप झाल्यानंतर मार्केट किती साईडवेज गेलं पूर्णपणे. एक 50 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केटने जे आहे त्या 50 पॉईंटच्या मध्येच पूर्णपणे साईडवेज झालेलं आहे. हे जे साईडवेज झालं ॲक्च्युली कशामुळे झालं, की मोस्टली जे मार्केट आहे आजच्या दिवसामध्ये, आज प्री ओपन मार्केटमध्ये जेव्हा मार्केट ओपन झालं, तेव्हा ऑलरेडी ह्यूज गॅपअप झाला होता. ह्यूज गॅपअप झाला होता 539.80 पॉईंटचा. अशा मार्केटमध्ये जी मूव्हमेंट आहे ही ऑफ द मार्केटच झाली होती. त्यामुळे मार्केट बघायचं असेल तर, आणि मार्केट ओपन झालं. मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केटने पहिलाच एका मिनिटाची जी कॅन्डल आहे, फर्स्ट मिनिटची जी कॅन्डल आहे, तीच नाही का 150 पॉईंटची अंदाजे 150 पॉइंट्स म्हणजे मोर दॅन हाफ पर्सेंट पेक्षा नाही का जास्त कॅन्डल बनली होती. मग ह्यामध्ये मोस्टली जेव्हा मोर दॅन 50 पॉईंट्स किंवा 100 पॉईंटपेक्षा जेव्हा जास्त पॉईंट्सचे कॅन्डल बनते, तेव्हा मोस्टली ट्रेड अवॉइड करायचा, जेणेकरून आपण ऑप्शन बायर्सला नाही का लॉस होणार नाही, किंवा त्या दिवशी ट्रेडिंग अवॉइड जरी केलं तर खूप चांगली गोष्ट होते. आता आपण एक्झाम्पल बघूया. ही फर्स्ट मिनिटची जरी कॅन्डल अवॉइड केली, ही जी फर्स्ट मिनिटची जी कॅन्डल आहे आपण बघू शकतो. ही आहे 23,207.2 आहे. हे अंदाजे 150 पॉईंट्स आहे. ह्याच्यातून जरी मार्केट नाही का, हे पूर्णपणे जो झोन आहे हा साइडवेज झोन झालेला, हा जो झोन पूर्णपणे झालेला आहे हा साइडवेज झोन झाले. अशामध्ये कसं होतं, की मार्केटने एक जरी कॅन्डल रेड बनवली किंवा ग्रीन बनवली, तरी टाईम डिकेमुळे नाही का प्रीमियम नाही का स्लो होतो, आणि टाईम डिके म्हणजे जो टाईम डिके होतो त्याच्यामध्ये मार्केटमध्ये खूप ऑप्शन नाही का मेल्ट व्हायला चालू होतो. आणि ही जी मुवमेंट्स असते ही खूप स्लो होते आणि इरिटेट होतं, की माणसाला ॲक्च्युली आपल्याला असं वाटतं की आपण ट्रेड कसा करायचा. त्यामुळे नाही का ह्या दिवशी जोपर्यंत मार्केटमध्ये, जसं मी काल सांगितलं होतं, जोपर्यंत मार्केटमध्ये एक्झॅक्ट झिगझॅग दिसत नाही तोपर्यंत एंट्री करणे अवॉइड केलेलं कधी पण चांगलं. हे झालं आजचा हायपोथेसिस. आणि जसं की मार्केट आज ओपन झालं 23,368, तर आपण एक्झाम्पल 23,300ची लाईन हे करूया, स्ट्राईक प्राईजला नाही का लाईन मारूया. जर 300च्या ह्याच्यामध्ये जरी बघायचं असेल, 23,300चा कॉल पूर्णपणे ही जी मुवमेंट आहे, म्हणजे जर ऑप्शन बाय 332 ते 376, म्हणजे रिस्क मॅनेजमेंटमध्ये आणि मनी मॅनेजमेंटमध्ये ह्या प्राईस बसत नाही. अशा वेळेस नाही का अवॉइड केलेलं कधी पण चांगलं असेल. हा माझा हायपोथेसिस असू शकतो, असतो. त्यामुळे मी अशा वेळेस जोपर्यंत माझा पूर्णपणे सेटअप बनत नाही किंवा माझे जे डिसिप्लिन आहे किंवा जे सेटअप बनत आहे, तोपर्यंत मी ट्रेड घेण्यासाठी अवॉइड करतो. आता एक्झाम्पल म्हणूया आपण उद्यासाठी आणि ह्या वीकमध्ये मार्केट जे आहे ते कसं वर्कआउट होऊ शकतं. एक्झाम्पल, काल जे म्हणल्याप्रमाणे मार्केट ही जी 3 महिने लास्ट 3 महिन्यात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये साइडवेज मुवमेंट आहे. साइडवेज मुवमेंट असल्यामुळे आपण ही जी ट्रॅक आहे ते करताना खूप होते. आता एक्झाम्पल, मार्केट आजच्या महिन्यामध्ये जी ह्या महिन्याची जी ओपन प्राइस आहे ही आहे 23,341.10. ही जी आहे 23,341.10 ही ओपन प्राइस आहे मंथली बेसिसवर. ह्या मंथली बेसिसवर म्हणजे एक्झाम्पल काय, मार्केट हे जे आहे 23,200 आणि 23,300च्या रेंजमध्ये नाही का एक तर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स करण्याचा प्रयत्न करू शकतो. मोस्टली हा रेजिस्टन्स करण्याचा प्रयत्न करेल, कारण की मार्केटने ही जी आजच्या ह्याच्यामध्ये मार्केटने जे कालच्या सेशनमधून आज जो गॅप क्रिएट केलेला आहे, आज लेटर किंवा सूनर म्हणजे आज उद्या किंवा कधीतरी हा गॅप जो आहे हा फिल करण्यासाठी मार्केट 100% येणार, आणि मग मार्केट तिथं गॅप फिल करून एक तर अपसाईडची मुवमेंट हे करू शकतो, किंवा मार्केट इथून डाऊन साईडची पण मुवमेंट करू शकतो. हा गॅप जो आहे, हा गॅप जो क्रिएट झालेला हा फिल करण्यासाठी लेटर किंवा सोन्यावर मार्केट 100% तिथे येणार. आता एक्झाम्पल, ही जी मंथली बेसिसवर ओपन प्राइस आहे, हा ओपन प्राइस खूप इम्पॉर्टंट म्हणून काम करू शकतो. कारण की नाही, मार्केट ओपन जेव्हा झालं
डेलीमध्ये, विकलीमध्ये किंवा मंथलीमध्ये किंवा इयरलीमध्ये त्याची एकच प्राईस अशी असते की नाही का ती कधीच चेंज होत नाही, ती म्हणजे ओपन प्राईस असते. मग आज मंथली बेसिसवर जी ओपन प्राईस आहे ती 23,341 समथिंग आहे. तर ह्या रेंजमध्ये मार्केट ह्या रेंजला आलेलं आहे, रेंजला आलेलं मार्केट आज जर ट्रेड केलेलं आहे ते ओपन प्राईसच्या ह्याच्यावर ट्रेड केलेलं आहे. मग त्यामुळे मार्केट जे आहे इम्पॉर्टंट जेव्हा एखादी लेवल हिट होते त्या साईड त्यावेळेस एक तर मार्केट तिथे अ, ह्या लेवलला मार्केट साईडवेज झालेलं आहे. तर ह्याच्यानंतर आपण जर डेली बेसिसवर बघायचं म्हणलं तर उद्याचा हायपोथेसिस आपला कसा असू शकतो. 16 तारखेसाठी माझ्यासाठी ही जी कॅन्डल आहे, जी लास्ट जसं ह्या झोनमध्ये मार्केट झालेलं आहे. अपसाईडला जायचं असेल तर मार्केट ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून असं झिगझॅगमध्ये जोपर्यंत मार्केट अपडेट घेत नाही तोपर्यंत मार्केट अपसाईड. हा माझा नाही का मॅक्झिमम इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं उद्याच्या ह्याच्यात. जर नाही का मार्केटने खालच्या साईडला फॉल केला तर मार्केट इथपर्यंत ह्या कॅन्डलचा लो लो ब्रेक करून ह्या कॅन्डलपर्यंत इथपर्यंत येऊ शकतो. हा एक झाला दुसरा हायपो. आणि जोपर्यंत ही कॅन्डल आहे, म्हणजे एक्झाम्पल हे कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो हा पूर्णपणे साईडवेज झोन असू शकतो. हे 3 हायपोथेसिस, एक अपसाईडला ट्रेंडिंग असं जाऊ शकतं किंवा असं, आणि हे साईडवेज झोन. थँक्स फ्रेंड्स, हॅव अ ग्रेट डे.